नाही, पण आम्ही लवकर करू. थोडं इकडे सरकार साहेब, हे आता सगळं आपण मांडत भाषणामध्ये असताना म्हणालात की त्यांचं सरकार उत्तर ऐकत घाबरलेलं असताना आहे. सुप्रियाताई कुठपर्यंत बोलल्या. जाऊ शकतं सरकारची हे भीती? सगळं पाहिल्यानंतर त्यांची उत्तर ऐकल्यानंतर प्रत्येक म्हणाल ती उत्तर मागणी ऐकल्यानंतर मान्य व्हायला लागली ना. मला जे एक पोस्ट सोशल आठवली ते जाहीर होत आहे सभागृहात त्याचाच भाग की जे असा आहे सरकारवरती की काय त्यांचा आपल्या भाषणात आत्मविश्वास कमी झाला. उल्लेख करायचा. माड्याची जागा काँग्रेसनं ते पण छोटं दावा गाव केलेला आहे. होतं, त्या नेमक्या गावात कोणासाठी माड्याची जागा राष्ट्रवादी शेतकरी लढवेल काय होते. काँग्रेस? तशी जाहीर चर्चा म्हणजे करणे सगळे योग्य नाही. डोंगर उतरले, त्यामुळं डोंगरावरती ज्यावेळी असलेले निर्णय होईल जनावरं त्याच वेळी तुम्हाला कळेल. अजितदादा अजून जर खंत व्यक्त आता करतायत. जनावरं मी 90 करायला संसार असून घेऊन गेले, मुख्यमंत्री तर पद मला लांडग्यांची मिळालं नाही. संख्या भरपूर. मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागून येऊन मुख्यमंत्री झाले. कदाचित पक्ष सोडला नसता तर ते झाले घरात घेऊन गेल्यावर एका शेतकऱ्याला झाले वाटतं की आपल्या झाले बायकोने काम काय केलं पाहिजे. झाले असते ना. इथं आता म्हणून चांगलं दुसऱ्या वातावरण आहे महाराष्ट्रात. शेतकऱ्याकडे गेला, महाराष्ट्रात म्हणला, महाविकास माझी जनावरं आघाडीचाच बाबा, मुख्यमंत्री तुझं होईल जनावरं व्यवस्थित असं सांभाळली चित्र तर आहे. तुला लंगडी शिळी त्यामुळे ते असते तर लंगडी परिस्थिती शिळी बक्षीस म्हणून त्याला त्यांना सोयीची सांगितलं. झाली असते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांना सातत्यानं आता काल दिवसापासून अडवणी केली जाते. काय यामागे कोणी वेगळ्या लोक काम करत आहेत असं वाटतंय? असं आहे की आम्ही आमचे भूमिका सरकारने यापूर्वी 2 मीटिंग घेतल्या. आम्ही आमची भूमिका सांगितलेली आहे. आता सरकारचा निर्णय सरकारने करायचा. कारण सरकार आम्ही चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंशी बोललेलं आहे. सरकार काय बोललेलं आहे आम्हाला सांगत नाही, काय आश्वासन दिलेलं आहे हेही बोलत नाही. आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सरकारनं आता निर्णय घ्यावा. आरक्षणाचं आंदोलन चालू असताना कुठेतरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो. कुठं वळण देण्याचा प्रयत्न केला गेलेला. असं होऊ नये. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. त्यामुळं असं कुणाच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकावर अशा गोष्टी करणं योग्य नाही. लोकशाही आहे. कोणाही काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सगळ्यांनी संयमाने राहिलं पाहिजे.